ओके, डन. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. येस. ओके. ओके सर. ठीक आहे. थँक्यू सो एक मिनिट, मच. सेकंड स्क्रीन आहे आणखी. एक मिनिट, ओके. सेकंड स्क्रीन आहे. सेकंड स्क्रीन बाकीच्या सर्वांनी ओके. आपल्या हातामध्ये एनर्जी ड्रिंक असू द्या. हा, व्हिडिओ ऑन करा. एनर्जी. रामचंद्र, हा, सुनीताजी, व्हिडिओ ऑन करा. सेकंड स्लाइड 2 व्हिडिओ बंद आहे. येस. ओके, तर थँक्यू सो मच. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा आपलं हे अमृत सर्वांच्या सोबत कम्युनिटी, याला मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणतात, जेव्हा आपण सर्व सोबत करतो सोबत. आता बघ, आपण काय केलं, आपलं हे एनर्जी ड्रिंक आहे, हे अमृत आहे, सर्वांनी सोबत दाखवलं. आता सर्वांनी सोबतच मॅनिफेस्टेशन करायचंय याच्यासाठी, बरोबर आहे. तर हातामध्ये घेणार तुम्ही एनर्जी ड्रिंक, आणि पहिले जर केलं असेल तर काही हरकत नाही, तरी पण तुम्ही रिपीट त्याला अफर्मेशन देऊ शकता, बरोबर आहे. चालेल. माझ्या शरीरामध्ये सर्वात प्रथम जाणारं हे पेय माझ्यासाठी अमृतासारखं काम करत आहे. या पेयामुळे माझी एनर्जी वाढत आहे. माझ्या शरीरातील सर्व टॉक्झिन्स बाहेर पडत आहे. मला खूप हेल्दी, एनर्जेटिक आणि यंग फील होत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक सेल्स ॲक्टिव्ह होत आहे. ह्या ब्रह्मांडातील सर्व पॉझिटिव्ह एनर्जी ह्या अमृताद्वारे माझ्या शरीरामध्ये एंटर करत आहे, आणि माझ्या शरीरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी न्यूट्रल होऊन ह्या ब्रह्मांडात जात आहे. मला खूप आनंदी वाटत आहे. मला खूप छान वाटत आहे. माझ्या शरीरातील सर्व त्रास, सर्व व्याधी, सर्व टॉक्झिन्स बाहेर पडत आहे, आणि मला खूप एनर्जेटिक वाटत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे. जादूचे स्पार्कल्स म्हणून पण आहे, जसं वॉटर टेक्निक मध्ये, की म्हणजे ते आता कदाचित आपण अजून घेतलं नाही, आपण ते पण घेणार आहोत एक दिवस. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या 3 ज्या इच्छा असतात, त्या 3 इच्छांचं, कुठल्याही 3 इच्छा घेऊ शकता. त्या 3 इच्छांचं अफर्मेशन घेऊ शकतो. त्याला वॉटर स्पार्कल टेक्निक म्हणतात. आणि त्या 3 इच्छा बोलल्यानंतर तुम्हाला ते 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस तुम्ही करू शकता. तर खूप सुंदर आहे ते पण वॉटर वॉटर टेक्निक, स्पार्कल टेक्निक. तर ते पण आपण एक दिवस शिकणार आहोत. म्हणजे काय, की बऱ्याचदा होतं की मला ही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे आणि ती मला करायची आहे, ते समजत नाही ना, तर आपण ते पण कम्प्लीट करूया. तर आज आपण जाऊया आपल्या नेक्स्ट सेशनकडे. आपला जो दिवस आहे 12वा दिवस, परंतु 12व्या दिवसाच्या आधी आपण कालचा दिवस बघितला होता, 11वा, बरोबर. 11व्या दिवशी आपण जादूची सकाळ बघितली होती. तर जादूच्या सकाळमध्ये आपण उठल्यापासून ज्या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, त्या सर्व गोष्टींसाठी आभारी आहे, आभारी आहे हे शब्द वापरले होते, बरोबर आहे. तर मग आता हे आभारी आहे हे शब्द जर आपण वापरतोय, तर ते एका दिवसासाठीच आहे का जादुई सकाळ? नाही. तर ही जी प्रॅक्टिस आहे, ही आपल्याला सलग करायची, सतत करायची आणि सातत्याने करायची. म्हणजे जादू, ग्रॅटिट्यूड हे आपल्या आयुष्याचा आपल्याला पार्ट बनवायचा आहे. तुमच्यापैकी कोण कोण आहे बरं, उठल्याबरोबर आभारी आहे हा शब्द येतोय आता तोंडामध्ये, असं एकदम अंगवळणी झाल्यासारखं होते, उठले की आभारी आहे. अरे वा, मेघाताईंचं होते. अजून कोणाचं होते? खूप छान, संजीवनी ताईंचं होतंय, सरांचं होतंय, खूप छान. आणि एखादी व्यक्ती भेटली त्यांना आपण आभारी आहे असं म्हणतो, सवय लागली आता आभारी आहे म्हणण्याची. आमच्याकडे पण, आमच्या फ्युअल सेंटरमध्ये पण प्रत्येकाला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणण्याची सवय झाली. काही जरी झालं ना, तर सुरुवातीला थोडंसं मज्जा वाटायला लागली, की आभारी आहे म्हटल्यानंतर. आणि हळूहळू आता याची सवय झाली, आणि हे नक्कीच आम्ही म्हणत आहोत आता. खूप सुंदर वाटतं. नाहीतर हे जे आभार व्यक्त करण्याची जी पद्धत होती ना, फार कमी होती. आमच्याकडे पण कमीच होती. बऱ्याचदा नाही का, निगेटिव्ह पॉइंट काढल्या जायचे, आणि काढल्या जायचे म्हणजे हे आपोआप येतात, की आपण एखाद्या व्यक्तीविषयी निगेटिव्ह बोलतो, एखाद्या कस्टमर विषयी निगेटिव्ह बोलतो, बिझनेस विषयी निगेटिव्ह बोलतो. हे आपोआप यायचं.
परंतु आता तसं काही होत नाही. आता बरोबर कुठलीही व्यक्ती समोर दिसली तर आपण तिला आभारी आहे, आभारी आहे. जर छान दिसत असेल तर आपण नक्की छान दिसत आहे असं पण म्हणतो. आता ह्या गोष्टीचा एक अनुभव येतो, की बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं कौतुक करा, ती व्यक्ती छान दिसत आहे असं जर म्हणाल ना, तर त्या व्यक्तीला दिवसभर छान वाटत असतं. त्या व्यक्तीचा चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो दिवसभर टिकून असतो. बघा बरं, समजा तुम्ही आता समजा तुम्ही आता तुम्हाला कोणीतरी भेटलं आणि तुम्हाला म्हटलं, "वॉव! तुम्ही किती छान दिसताय ना, खूप छान, खूप छान." तुम्हाला कसं वाटेल? दिवसभर ती फिलिंग राहील तुम्हाला. दिवसभरामध्ये तुम्हाला ते छान वाटतं आणि आपला कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटतं. अरे वाह! आपण छान दिसत आहोत. अरे वाह! आपण छान दिसत होते की नाही असं? म्हणजे काय, की ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही समोरच्या व्यक्तीला दिली. आणि हीच जेव्हा आपण जितकं देत असतो ना, त्याच्या कितीतरी पटीने आपल्याकडे वापस येत असतं आणि म्हणतात ना, की देणाऱ्याचा हात हा मोठा असतो, घेणाऱ्यापेक्षा. मग आपण जर देत आहोत, तर आपल्याकडे फिरून-फिरून त्या गोष्टी नक्कीच येतात. मग आपण आनंद देत आहोत, तर आनंद मिळेल. आपण जर दुःख देत आहोत, तर दुःख मिळेल. आनंद आणि पॉझिटिव्ह विचार करत असाल, तर पॉझिटिव्ह विचार मिळेल. निगेटिव्ह विचार करत असाल, तर निगेटिव्ह. हे मात्र लक्षात ठेवायचंय. हे अगदी काय म्हणतात ना, त्रिकाल सत्य आहे, की आपण जे काही गोष्टी करत आहोत ते आपल्या या ग्रॅटिट्यूडचा एक पार्ट आहे. जसे की बघा, आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख असेल, तर 100% आहे की ती गोष्ट आपण अट्रॅक्ट केलेली आहे. आपल्यासोबत मनी ब्लॉकेजेस असेल, फायनान्स प्रॉब्लेम असेल, तो पण आपणच अट्रॅक्ट केलेला आहे. दुसरं कोणीही नाही. नंतर जसं की आपण आजारी आहोत, ते पण आपणच अट्रॅक्ट केलंय. त्याचं कारण आहे, की आपण बऱ्याचदा काय गोष्टी निगेटिव्ह बोलतोय ना, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळत नसतं. त्याला हे नाही कळत हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. सबकॉन्शियस माइंडला एकच माहीत आहे, तुम्ही जे बोललं ते फायनल आहे. बरोबर आहे आणि ते अगदी लहान बाळासारखं निमूटपणे ते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतं, हो म्हणतं आणि ऐकायला सुरुवात करतं. तर म्हणून आपल्याला अशा गोष्टी मजाकमध्ये पण नाही, अगदी आपण बघा कधी-कधी आपण एखाद्याची टिंगल करतो, एखाद्याची मजा घेण्यासाठी त्या व्यक्तीला काहीतरी निगेटिव्ह बोलतो. बरोबर आहे? तर त्या सुद्धा गोष्टी आपल्याला शक्यतो करायच्या नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कुठला एक पार्ट असेल, की नाही बाबा चला आपण आता एखाद्या व्यक्तीची मज्जा घेऊ. तर त्यामध्ये पण सुद्धा आपल्याला निगेटिव्ह गोष्टी करायच्या नाही. जसं की मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये पहिल्या सेशनमध्ये पण सांगितलंय, की दिवसभरामध्ये आपल्या वाणीवरती दोनदा सरस्वती विराजमान होते. आणि ती सरस्वती आता तुम्ही कोणतं वाक्य बोलले आणि तिने तथास्तु म्हटलं आपल्याला माहीत आहे का? नाही माहीत. बरोबर आहे. म्हणून आपल्याला अ, कुठलीही गोष्ट निगेटिव्हली बोलायचीच नाहीये. जसं की आपण आभार व्यक्त करायला शिकलो त्याच्यामुळे तर खूप गोष्टी आपल्यासोबत पॉझिटिव्ह होतच आहे. तर जसं की आता आपण बघणार आहोत, की आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. आजचा सेशन आहे 12वा. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. बघा, कधी-कधी असं होतं, की आपल्या आजूबाजूला असे काही लोकं असतात, असे काही मेंबर्स असतात, अशी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते, की त्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलून जातं आणि आपल्याला खूप छान वाटतं. जसं की कधी-कधी म्हणजे एकदम अंधारून राहतं, कधी एकदम उदास झालेलं असतं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्या स्पर्शानं, एखाद्या ठिणगीनं किंवा त्याच्या काही बोलण्यामुळं आपलं आयुष्य एकदम प्रकाशमान झाल्यासारखं आपल्याला वाटतं. अगदी आपण नैराश्यातून बाहेर येतो. आपल्या अंतर्मनात नव्यानं ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल आपण हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जसं की आता तुम्ही या कम्युनिटीमध्ये आहात आणि ह्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला जी व्यक्ती भेटली कोचच्या स्वरूपामध्ये, बरोबर आहे? ती पण एक जादूची व्यक्तीच आहे, जी तुम्हाला तुमचं आयुष्य बदलून टाकण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. बरोबर आहे? म्हणजे काय, की आपलं जीवन हे कशामुळे बदलणार हे आपल्याला माहीत नाही. जसं आपल्या आयुष्यात कधी अशी वेळ येते, की ज्यावेळी आपण इतरांची कोणाची तरी मदत घेतली असते, वेगवेगळ्या कारणासाठी. जसं की आधाराची किंवा मार्गदर्शनाची आपल्याला खूप वेळेस गरज पडते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा कधीच राहू शकत नाही. बरोबर आहे. जसं की म्हटलं ना मी तुम्हाला मागे पण शिकवलं होतं, की आपला रिमोट आपण बऱ्याचदा दुसऱ्यांच्या हातामध्ये देतो. आपल्याला हसायचं की रडायचं हे कोणाच्या हातात आहे? शेजारच्याच्या, समोरच्याच्या, आपण ज्याच्या सहवासात राहतो त्याच्या हातामध्ये आहे. बरोबर आहे? तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर म्हणजे आपल्याला ह्या ज्या जादूच्या व्यक्ती आहे, ह्या जादूच्या व्यक्तींबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची सुरुवात करायची. जसं की एखाद्या व्यक्तीच्या एखादा फोन केला असेल त्याने, त्या फोनमुळे सुद्धा आपलं एखादं ॲडमिशन झालं असेल, आपलं एखादं काम झालं असेल किंवा एखादी व्यक्ती आहे तिच्या मार्गदर्शनामुळे आपण चांगली बिझनेसमध्ये ग्रोथ केली असेल किंवा
अशी इतरांकडनं जी मदत मिळते, कधी-कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथं असल्यानं देखील आपल्या आयुष्याची दिशा बदलून जाते. होतं ना असं? जसं की आता बघा आपण ह्या कम्युनिटीमध्ये आलो, आपल्या कोचच्या संपर्कात राहिल्यामुळे आपलं आयुष्य बदलून गेलं. असंच आयुष्य जात राहतं आणि ज्या व्यक्तीच्या स्पर्शानं आपलं आयुष्यच व्यापून टाकलं, तो काळ आपण विसरण्याची सुद्धा शक्यता असते. बऱ्याचदा आपल्याकडे चांगली वेळ आली ना, कधी-कधी काही गोष्टींचा विसर पडतो. आपण त्या लोकांबद्दल विसरून जातो. कधी तर एखाद्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यावर इतका परिणाम केला आहे, हे भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील येत नाही. आणि मग कधीतरी जेव्हा मागे वळून तुम्ही आयुष्याकडे पाहता, तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीनं तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरीत्या बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे. जसं की अगदी छोट्या-छोट्या गोष्टी जर म्हटलं ना, तर उदाहरणार्थ समजा माझं लग्न झाल्यानंतर अ, अचानकच माझ्या भावाचा मित्र आहे आणि त्याने सांगितलं, की "ताईचं बी-एडला ॲडमिशन घेऊन टाक ना." एक ट्राय तर करून बघायला काही हरकत नाही. बघा सिंपल अशी गोष्ट आहे. माझ्या डोक्यातही नव्हतं की मला बी-एड करायचंय आणि होऊन गेलं. एक डिग्री आपल्याला मिळाली. ही एक म्हणजे कदाचित ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये एक चांगला असेल किंवा जसं ग्रॅज्युएशन करत असताना, बी-सी-ए करत असताना अचानक एक मैत्रीण भेटली आणि ती मैत्रीण एकाच वेळेस 2 डिग्र्या करत होती. बी-सी-ए पण करत होते आणि बी-एला पण ॲडमिशन घेतलं होतं. मला म्हणे, "करायला काय हरकत आहे? एका वेळेस 2 डिग्री, एक थ्रिल आहे. करून बघायचं. काय हरकत आहे? झालं तर झालं पास. आपण ॲक्चुअली हे तर करतच आहोत ना." तिच्यामुळे ती मी दुसरं ॲडमिशन पण घेतलं. म्हणजे अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, की आपण एका वेळेस अनेक कृती शिकायला सुरुवात करतो. जसं की आता ह्या न्यूट्रिशन फॅमिलीमध्ये यायचंय. सहज माझ्या बाजूच्या 2 मैत्रिणी होत्या. त्या झुंबा क्लास लावूया म्हणून म्हटल्या. आणि सहज म्हणून त्यांच्यासोबत गेले. आज ह्या कम्युनिटीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर आहे. कदाचित म्हणजे त्यांनी मला चाल म्हटलं नसतं, फोर्स केला नसता, तर मी इथे आले सुद्धा नसते. बघा आपण जेव्हा या कम्युनिटीमध्ये कोणाला तरी थँक म्हणणं गरजेचंच असतं. आपण कोणाच्या ना कोणाच्या मदतीने ह्या कम्युनिटीमध्ये एंटर केलेला आहे. बरोबर आहे. आपण इथं आलो, समोरच्या व्यक्तीला काय फायदा होतो याच्यापेक्षा मी इथं आलो आहे आणि माझं त्या गोष्टीमुळे काय आयुष्य बदललं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीविषयी ग्रॅटिट्यूड फील करणे, उदाहरणार्थ आपला कोच असेल, एखादा व्यक्ती असेल, त्याने आपल्याला इथं आणण्यासाठी खूप मदत केलेली आहे किंवा त्याने कधी-कधी रागामध्ये, प्रेमामध्ये, "चल तुला यायचंच आहे, तुला खूप जास्त गरज आहे." त्याने आपल्या इथं आणलं आहे आणि आयुष्य बदलवलं आहे. तो सुद्धा आपल्यासाठी एक जादूचा व्यक्ती आहे. कारण आपल्या मनातही नसताना त्या गोष्टी मनात त्याने आणून दिल्या आहे आणि आपले आयुष्य हे बदलण्यासाठी सुरुवात झाली आहे. बरोबर आहे? म्हणून ती सुद्धा आपल्या आयुष्यात एक जादूची व्यक्ती आहे. जिच्यामुळं आपलं आयुष्य पूर्ण बदललं किंवा बदल घडून आला. ती व्यक्ती शिक्षक असू शकते, काका असू शकता, काकू, मामा, मामी, भावंडं, आजी-आजोबा किंवा कुटुंबातील कोणतेही सदस्य असू शकते. ती व्यक्ती एखादी डॉक्टर असू शकते, नर्स किंवा जवळचा मित्रही असू शकते. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख ज्या व्यक्तीने करून दिली असेल किंवा तुम्हाला अतिशय उत्कटतेने कराव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या तुमच्या आवडीच्या गोष्टीची ओळख त्या व्यक्तीने करून दिली असेल. कदाचित ती व्यक्ती अशी असेल, की जिला तुम्ही ओळखतही नसाल. ती व्यक्ती क्षणभर तुमच्या आयुष्यात येऊन जाते आणि तुमच्या अंतर्मनातील गाभ्याला स्पर्श करून दयाळूपणाची कृती सहजगत्या करून जाते. आपल्याला कळतही नाही. आणि जसं की त्यांनी सांगितलं, माझ्या आजीमुळे माझ्यात पुस्तकांची, स्वयंपाकाची आणि खेडोपाडी हिंडण्याची सवय निर्माण झाली. या गोष्टीवर तिचं अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्याग करणं ह्यात तिच्या आनंदाचा भाग होता. त्याच्यात तिनं मलाही समावेश करून घेतला आणि या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होऊन माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. गेली 20 वर्ष मी अतिशय उत्कटतेने, आवडीने स्वयंपाक करते. पुस्तकावरील प्रेमामुळे मी शेवटी लेखक बनले आणि तिच्या खेड्यावरच्या प्रेमाचा माझ्यावर इतका परिणाम झाला, की माझं संपूर्ण आयुष्य मी खेड्यातच राहिले. जसं की म्हटलं जातं, की संगत का असर. आपण ज्या लोकांच्या संगतमध्ये राहत असतो, त्याचा परिणाम नक्कीच होतो. मग आपण ज्या लोकांच्या संगतमध्ये राहतो आणि त्यांच्यामुळे आपलं आयुष्य बदलत आहे, तर ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांच्यामुळे जर आपलं आयुष्य बदलत असेल, तर आपल्याला आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आता जसं बघा, आपल्यासाठी काही लोकं आहे, जे आपल्या आयुष्यामध्ये आहे, त्यांच्यामुळे आपलं आयुष्य बदलत आहे. बरोबर आहे? आणि आपण त्यांना ग्रॅटिट्यूड फील करत आहे, आभार व्यक्त करत आहे. तसं आपण पण कोणाच्यातरी आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट बनू शकतो. त्याचे आयुष्य बदलणारी व्यक्ती असू शकतो. तो भविष्यामध्ये आपल्यालाही ग्रॅटिट्यूड, आभारी आहे, हे नक्कीच म्हणणार आहे. बरोबर आहे? तर म्हणून
आपल्यासोबत ज्या आपल्याला असं वाटतं ना, की कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी जादूचा एक छिडकाव सोडून आपल्यावरती जात आहे आणि आपलं जीवन बदलत आहे. तसंच आपण सुद्धा एक जादूचं आरोग्य देणारे, जादूचं मदत करणारं एक व्यक्ती आपल्याला बनायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं, की जसं की त्यांच्या आजीने त्यांना अगदी कडक शिस्त लावली, आभारी आहे हे म्हणण्याची. बघा, सुरुवातीला काही गोष्टी शिस्तीचा पार्ट असतात. जसं उदाहरणार्थ जर आपल्याला मुलांना संस्कार लावायचे असेल, तर काही गोष्टी आपण सक्तीने करून घेतो आणि नंतर हळू-हळू, हळू तो एक सवयीचा पार्ट बनतो. जसं आपण लहान होतो. लहानपणी आपल्याकडनं काही गोष्टी सक्तीने करून घेतल्या जायच्या. बरोबर आहे. अगदी ब्रश करण्याची सवय जरी असेल तरी, अभ्यास करण्याची सवय जरी असेल तरी, सुरुवातीला सक्ती असते आणि नंतर ती आपल्या सवयीचा एक पार्ट बनून जाते. जसं आपण ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक आहार चांगला घेण्याची एक सक्ती केल्या जाते. सक्ती म्हणण्यापेक्षा आपल्याला ते पटवून दिलं जातं आणि मग तो आपल्या सवयीचा पार्ट बनतो आणि आपण हेल्दी राहायला सुरुवात होतो. बरोबर आहे. तर अशाच काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नक्की होतो. आणि फक्त एक शिष्टाचाराचा भाग म्हणून आभार व्यक्त करणं जर आपण शिकलो, एक सुरुवातीला. पण आयुष्यात खूप उशिरा आपल्याला हे लक्षात येतं, की आभारी आहे हे जे शब्द आपल्याला जे काही शब्द शिकवते, ते आपल्या आयुष्याचा एक पार्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप काही चेंजेस दिसणार आहे. आणि ही आपल्यासाठी एक खूप मोठी देणगी आहे. काल जसं म्हटलं, की एक बोनस आहे आपल्याकडे आभार व्यक्त करणे. आणि आता ती म्हणजे जसं की आता ज्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी शिकवण दिली ती व्यक्ती आपल्या आयुष्यात जरी नसेल, तरी पण त्यांनी जो आपल्याला ज्या गोष्टी शिकवल्या आहे, आपण ते आचरण घेऊन चालतो. जसे बघा आता काल शिवजयंती होती. शिवाजी महाराजांनी जे काही पराक्रम केले, जे काही आपल्याला शिकवण दिली, ज्या काही त्यांचे गुण होते, आजही आपण त्या गुणांचं काय करतो, आचरण करतो किंवा त्या गुणांसाठी आपण ग्रॅटिट्यूड फील करतो. करतो की नाही? म्हणजे काय, की "मरावे परी कीर्तिरूपी उरावे." म्हणजे आपण अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला लोकं आवर्जून लक्षात ठेवतील. तर असेच काही लोकांना आपण आवर्जून लक्षात ठेवतो. म्हणजे काय, ज्यांनी आपल्याला काही शिकवण दिली, आपण त्यांची सदैव ऋणी राहणं गरजेचं आहे. कृतज्ञ राहणं गरजेचं आहे. म्हणून या प्रत्येक गोष्टीसाठी जसं की महाराजांविषयी सुद्धा आपण आभारी आहो, आभारी आहोत, आभारी आहेत आपण म्हणलं पाहिजे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तीबद्दल आता विचार करणार आहे. आजचा टास्क आपला हा आहे. आता अशा एखाद्या शांत जागेची निवड करा, जिथं आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. थोडंसं शांत एका ठिकाणी. बसल्यानंतर तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवा. कुणीही असू शकतं. तुमचे आई-वडीलही असू शकतात. तुमचा एखादा मित्रही असू शकतो. तुमचे एखादे शिक्षक देखील असू शकतात. या 3 व्यक्ती कोण आहेत हे एकदा ठरवल्यानंतर एका वेळी एकच व्यक्तीची निवड करा आणि ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे, असं समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करा. अशा पद्धतीने बोला, की तुमचे इमोशन्स आले पाहिजे. तुमच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते, हे पण सांगायचं आहे. आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलते, ते सांगा. फॉर एक्झाम्पल जर मी माझं लहानपण आठवायचं म्हटलं, तर आम्हाला एक सर होते. शेख सर म्हणून. खूप एकदम जबरदस्त पी-टीला होते. जबरदस्त शिस्त असलेले ते सर होते. आणि ते नेहमी सर्वांना खूप छान पद्धतीने गाईड करायचे. स्ट्रिक्टनेस भयंकर होता त्यांचा. तर ते नेहमी म्हणायचे, "तुमच्याकडे जर एक क्वालिटी" आता बऱ्याचदा नाही का एक लहान असताना आपल्यामध्ये एक न्यूनगंड असतो. मी छान नाहीये दिसायला, माझी मैत्रीण छान आहे, मी हे आहे, ते आहे. असं आपल्याला होतं आपल्यासोबत किंवा मी खूप काही हुशार नाहीये. ह्या गोष्टी आपण बऱ्याचदा सेल्फ डाऊट आणि स्वतःवरती नाव ठेवण्यामध्ये घालत असतो. ते सरांचं एकच वाक्य मला नेहमी आठवतं. जर तुमच्याकडे दिसण्याची क्वालिटी नसेल, तर तुम्ही इतर क्वालिटीवर इतकं फोकस करा, पर्सनॅलिटी नावाचं जर म्हणजे ते तुम्ही त्याच्यावर इतकं फोकस करा, की तुम्ही तुमचं ते गुण अष्टपैलू बना. अशी जगामध्ये कोणतीच गोष्ट असायला नाही पाहिजे, की जी तुम्हाला येत नाही. करून बघायची. फक्त हे नेहमी सांगायचे ते. तुम्ही बाकीच्या गोष्टीवर फोकस करा, बाकीच्या गोष्टींवर फोकस करा. कारण माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी ज्या होत्या ना, त्या खूप सुंदर होत्या दिसायला, खूप छान मस्त. मी त्यांच्यासमोर छान नाही वाटायची. मला स्वतःबद्दल कॉन्फिडन्सच नसायचा. तर त्या सरांनी माझ्यामध्ये हा कॉन्फिडन्स आणला आणि तेव्हापासून मी 5वी ला असल्यावर तेव्हापासून मी ही गोष्ट शिकले,
की मला जी गोष्ट येत नाही ती मला करून दाखवायचंय, सिद्ध करायचंय आणि करायचंच आहे. तर माझ्यासोबत नेहमी आहे, की मी कुठलीही गोष्ट करत नाही असं कधीच म्हणत नाही. मी करूनच बघते. का? त्या व्यक्तीला जमते, मग मला का जमत नाही? त्या व्यक्तीकडे जे सर्व अवयव असायला पाहिजे, ते सर्व अवयव माझ्याकडे आहे. विचार करण्याची शक्ती त्या व्यक्तीमध्ये आहे, माझ्यात आहे. तर मी प्रत्येक वेळेस नेहमी थँक यू म्हणते त्या सरांना. कारण त्यांच्यामुळे मी हा विचार करायला शिकले. प्रत्येक गोष्टीमध्ये एक छोटासा विचार आज माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्या विचारामुळे मी प्रत्येक गोष्ट कशी करायचीच, ही जिद्द कसं निर्माण करायची, जिद्दी स्वभाव काय म्हणतात, तो मला इथे त्यांच्यामुळे शिकायला मिळाला. म्हणजे काय, अशा पण काही गोष्टी असतात आपल्याला कळण्यामुळे काहीतरी बदल झालेला असतो. बरोबर आहे. जसं की एखादी गोष्ट आहे, की माझी आई नेहमी म्हणते, "आपण कोणाचं वाईट केलंच नाहीये, तर आपलं वाईट कधीच होणार नाही." तर हा एक ॲटिट्यूड आलाय. म्हणजे काय झालं, ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्य बदलून टाकण्यासाठी, की आपण आणि जेव्हा कधी आपल्यासोबत एखादं घटना घडते, आपण तेव्हा नेहमी त्या टायमिंगमध्ये मी नेहमी नेहमी शब्द म्हणते, "आपण कोणाचं वाईट केलं नाही ना, मग आपलं वाईट होणार नाही." का नाही होणार? आता हां, ही जर वाईट काळ चालू आहे ना, ही आपली एक्झाम आहे. जितकी हार्ड आपण एक्झाम देतो, तितकं सक्सेस जास्त मोठं मिळतं. जितकी कठीण परीक्षा देणार तुम्ही, तितकं सक्सेस मोठं, मग सक्सेसचा रेशो मोठा असतो. फक्त त्या एक्झामला नाराज व्हायचं नाही. जी आपण आपली सध्या परिस्थिती चालू आहे, सध्या कोणताही काळ चालू आहे, त्याला नाराज व्हायचं नाही. समजून चालायचं, की आपली कॅपॅसिटी आहे इतकं मोठं एक्झाम देण्याची, म्हणूनच आपण ही एक्झाम देत आहोत. म्हणूनच आपल्यासोबत ही घटना घडत आहे. जसं बघा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीची एक्झाम माहिती आहे तुम्हाला. त्या एक्झाममध्ये बरेचसे म्हणजे लिमिटेड लोकं आहेत ते पास होतात. परंतु अभ्यास किती वेळ करायचा 12, 14, 16, 18 तास पण ते अभ्यास करता की नाही करता. त्यांच्या इतका अभ्यास इतर लोकांनी केला तर ते टॉपर येणार की नाही येणार. परंतु ते सर्वात हार्ड आणि कठीण एक्झाम करतात ते पुढे पास होतात चांगल्या पद्धतीने. तर असंच काही आपल्या म्हणजे कठीण एक्झाम देणाऱ्यालाच जास्त सक्सेस मिळतं. कठीण प्रसंग आयुष्यामध्ये ज्यांना जास्त येतात, ते जास्त शिकतात. मग आता जसं की बघा तुम्हाला एका वेळेस आता हे जे जादूचे व्यक्ती आहेत, तर त्या जादूचे तीनही व्यक्तीच्या बाबतीत तुम्हाला सलगपणे दक्षता घ्यायची, की कृतज्ञता व्यक्त करायची. त्यांनी कशामुळे तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करू वाटते त्यांच्याविषयी. नंतर जसं की बघा दिवसभरात या जादूची कृती वेगवेगळ्या विभागणी करू नका. एका वेळेसच करा. कारण दरवेळी कृतज्ञतेचे गांभीर्य आणि खोली तेवढीच राहील असे नाही. आणि ती न राहिल्यास जादूचे परिणामही तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे इमोशन्स, ती कृतज्ञता, तो भाव तुमच्या मनात येणं गरजेचं आहे. या जादूच्या कृतीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता याचं एक उदाहरण दिलंय. बघा, एक छान दिलंय. स्नेहल नावाची मुलगी आहे. "स्नेहल, मी तुझे आभार मानते कारण तू मला त्यावेळी माझं अंतर्मन जे सांगत होतं तसं वागायला प्रोत्साहन दिलंस. त्या दिवशी मी अगदी निराश आणि हतबल झालो होतो. पण तुझं बोलणं माझ्या मनाला स्पर्शून गेलं आणि त्यानं मला माझ्या निराश मनस्थितीतून बाहेर काढलं. तू जे बोललीस त्यानं मला माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याचं बळ मिळालं आणि मी फ्रान्सला शिकाऊ मुख्य आचारी म्हणून काम करायला जायचा निर्णय घेतला. आता मी माझं स्वप्न प्रत्यक्षात जगतो आहे. मी खूप आनंदात आहे. हे सगळं तू त्या दिवशी बोलल्यामुळं घडलं. स्नेहल, मी तुझे मनापासून आभार मानतो." बघा, यांनी तुम्हाला आभार का व्यक्त करावेसे वाटतात ते कारण सांगणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कृतज्ञता वाटते म्हणजे जसं की बघा, जर तुम्ही ते कारण देणं महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही जितकं जास्त आणि जितक्या मनापासून तुम्ही व्यक्त कराल, तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. बघा, जर कोचबद्दल धन्यवाद म्हणायचंय, तर धन्यवाद हा नॉर्मली शब्द येईल. परंतु त्या कोच भेटण्याच्या आधी तुमची परिस्थिती कशी होती? तुमच्या शारीरिक कंडिशन कशी होती? हे जर तुम्ही आठवाल ना, तर आपोआप तुम्हाला काय होईल, इतकी कृतज्ञता येईल, की डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात होईल. तुमच्या पर्सनल मी सांगितलं ना, कुठलीही गोष्ट जर करायची तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या या कृतीच्या आचरणामुळे तुमच्या आयुष्यात जादूचा स्फोट झाल्याचं तुम्हाला जाणवेल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतीपैकी ही सर्वात प्रभावशाली अशी कृती आहे. तुम्हाला जर तुमच्या मनातील भावना मोठ्यानं बोलून व्यक्त करण्यासारखी परिस्थिती नसेल, तर प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्वतंत्रपणे पत्र लिहत आहात, असं समजून तुमच्या भावना लिहून काढा. ॲक्चुअलमध्ये लिहून काढल्याने खूप जास्त फायदा होतो बरं. कारण की तुमचं न्यूरोसायन्स सांगतं, की तुम्ही जी गोष्ट लिखित फॉर्ममध्ये करता, तर तुमच्या माइंडला लवकर समजते, सबकॉन्शियस माइंडला. आणि एक असते जसं की व्हिज्युअलायझेशन ते पण समजतं. तुम्ही या कृतीचं आचरण पूर्ण केले, की तुम्हाला फार मोठा फरक पडल्याचे जाणवेल.
कृतज्ञतेची शक्ती काम करू लागल्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पुरावा म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला आनंदी वाटायला लागेल. तुम्हाला फ्रेश वाटेल, तुम्हाला छान वाटेल ही कृतज्ञता व्यक्त करताना. आणि दुसरा पुरावा आहे म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. हे कमी की काय म्हणून कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. त्यामुळे तुम्हाला आणखी आनंद वाटू लागेल. हीच तर जीवनातील जादू आहे आणि हेच कृतज्ञतेचे सामर्थ्य आहे. बघा तर याच्यामध्ये ह्या ज्या कृती आहेत, तर दररोजची 10 वरदान लिहायची आहे. माहीत आहे तुम्हाला. ही आतापर्यंतची कृती होती. 3 व्यक्ती निवडायचे, त्यांच्याबद्दल छान म्हणायचंय. एक. दुसरं आहे 10 वरदान लिहायचे आहे. 10 वरदानानंतर आज दिवसभरामध्ये कोणत्या 3 चांगल्या घटना घडल्या, ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि आता घेऊया आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन. 2 मिनिटं थांबा ना. पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला आपल्याकडे जे आपली बुक आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन पीडीएफ आहे. त्या पीडीएफ मध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन साठी जागा सोडलेली आहे बघा आपण. घ्या. आपण काल मनी बद्दल घेतलं होतं ना. घ्या. अजून आजच्या दिवस पण आपण मनीवरच घेऊ, चालेल ना. अजून एक नवीन आहे. माझ्याजवळ भरपूर पैसा आहे. मी पैशाचा सन्मान करत आहे. मी पैशांचा स्वीकार करत आहे. मी पैशावर प्रेम करत आहे. मी पैशाचा आनंद घेत आहे. मी पैशांबद्दल कृतज्ञ आहे. पैसा मला खूप आवडतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. याचं पॉझिटिव्ह अफर्मेशन. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही कसं करणार? तुम तुमच्याकडे ज्यांच्याकडे जादूची नोट आहे, बरोबर आहे, ते हातामध्ये घेऊन पण करणार. आणि ज्यांच्याकडे जादूची नोट नाही आहे, त्यांच्याकडे बघा आपण तो मॅजिक कॉइन बनवला होता एक वॉटर अफर्मेशन करताना. तो तुमच्याकडे नक्कीच आहे सर्वांकडे, बरोबर आहे. मॅजिक कॉइन. तर तो कॉइन तुमच्याकडे ठेवायचा आहे, अफर्मेशन करून केलेला कॉइन तो. बघा बरोबर हे करायचं. आणि ओरा लॉक करायचं पहिले शिकवलं होतं, पण मला असं वाटतं बरेच जण करत नाही आहेत. ओरा आपला जो आपले जे वलय असतं त्याच्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी येऊ द्यायची नाही. तर बोट असतात ना, हा 2 बोट समोर अशी मुद्रा, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हा औरा लॉक करताना काय म्हणायचं? औरा म्हणजे आपल्या याच्यामध्ये आज सकाळ झाली आपण बाहेर पडणार असतो, तर कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये येणार नाही याच्यासाठी आपण करत आहोत. स्पर्शही करणार नाही. सर्वात पहिले इथून घ्यायचंय खांद्यापासून ह्या खांद्यापर्यंत न्यायचं, हात असं दोन्ही बोट आणि इथे स्टॉप करायचे.
इथे प्रेस करायचं. नंतर इथं कपाळापासून तुम्ही घेणार, नाकावरून पूर्ण चेस्ट पासून आपल्या बेंबीपर्यंत. ओके. तर हे करताना आपल्याला म्हणायचंय, मी माझं ऑरा लॉक करत आहे. कुठलीही निगेटिव्ह एनर्जी माझ्या शरीरामध्ये एंटर करणार नाही. पॉझिटिव्ह एनर्जीचं वलय माझ्या भोवती कंटिन्यू असणार आहे. बरोबर? आता या क्षणाला मी माझा ऑरा लॉक करत आहे. माझ्या शरीरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी एंटर करणार नाही, याची हा ऑरा काळजी घेत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके, थँक सो मच. अगदी मनापासून. ज्यांनी कधी खूपच बाय हार्ट केलंय ना, तुम्हाला माहिती का, तुम्ही जेव्हा हे ओव्हरऑल लॉक करतात ना, आपोआप असे मुंग्या येतात शरीरामध्ये. तर थँक सो मच. खूप खूप आभारी आहे. खूप मन लावून सर्वांनी ऐकलं. कालच्यापेक्षा आजचा आकडा मोठा होता. खूपच छान वाटते. थँक सो मच. कोणाला काही एक्सपिरियन्स शेअर करायचे असेल तर नक्की शेअर करू शकता. ओव्हर टू यू हिरवे सर. मॅम म्हणजे जर अनुभव असेल तर तुम्ही हँडरेस करू शकता. 1-2 रिझल्ट आपण घेण्याचा प्रयत्न करू. काही विचारायचं असेल पण विचारू शकता. मॅम ओरा एकदा अजून रिपीट करू शकता का? हो, करू शकते ना. थँक्यू. सर्वात पहिले हे 2 बोटं समोर आणि ही अशी मुद्रा करायची आहे. बरोबर आहे? डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्यापर्यंत आपल्याला असं प्रेस करत इथे ह्या खांद्यावर हात बोट न्यायचे, तिथे प्रेस करायचं. नंतर इथून तुम्ही कपाळापासून घेणार पूर्ण खालपर्यंत आपला जो नाभीचक्र आहे ना, तिथे थांबवणार. तिथे प्रेस करणार आणि तिथे सांगणार, की मी माझा ओरा लॉक करत आहे. इथे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी माझ्या शरीरामध्ये येणार नाही आणि पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीचं वलय माझ्या आजूबाजूला दिवसभर राहणार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके, थँक सो मच. हां, बोला मॅम. विजया मॅम. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मला आजच्या दिवसातलं जे आवडलं ना मॅडम ते आहे की जे व्यक्ती आपल्या जीवनात येतात ते काही ना काही आपल्याला शिकवून जातात. जसं तुम्ही सांगितलं तुमच्या सरांबद्दल, तर ते मला खूप आवडलं. आणि खरंच मॅडम, आपल्या जीवनात जेही व्यक्ती येतात ना, अनाऊतपणे येतात किंवा कसेही, पण ते व्यक्ती आपल्याला काही ना काही सांगून जातात, शिकवून जातात. ही गोष्ट मला आजच्या याच्यात खूप आवडली. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक मॅम. ऋषी सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बघा, तुम्ही जे सांगितलं की काही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बरेचसे चेंजेस करून जातात, बरोबर आहे. तर असंच काही गोष्टी रिकॅप होत होत्या माझ्या ज्यावेळेस हे सेशन ऐकत होतो. तर रिकॅप मध्ये मला म्हणजे माझ्या लहानपणापासून बऱ्याच गोष्टी आठवल्या. तर त्याच्यामध्ये जसं की तुमच्या शाळेमध्ये एक सर होते, तसं माझ्या शाळेमध्ये एक सर होते. आणि काय व्हायचं की लहानपणापासून स्वभाव माझा असा आहे की मी शांत राहत होतो. पण एकदा काय झालं की असंच बरेच म्हणजे हे करण्यामध्ये शाळेमध्ये काय असतं, शांत लोक दिसले की त्याला चिडवायला जास्त लोक जात असतात, म्हणजे त्याच्या नादाला लागत असतात. मग त्यावेळेस एखाद्या वेळेस प्रसंग असा झाला की ते म्हणजे ओव्हर लिमिट झालं. आणि ओव्हर लिमिट झाल्यानंतर मग माझा राग मला कंट्रोल झाला नाही, आणि ते जो माझा मित्र होता त्याला मी डायरेक्ट उचलला आणि खाली आदळलं जमिनीवर. त्यावेळेस ते सर काय म्हणले मला, तर मित्र गेला कंप्लेंट घेऊन त्याच्याकडे, सर ते असं असं झालंय माझ्यासोबत. तर त्यावेळेस ते सर काय म्हणले त्याला, की शांत व्यक्तीच्या नादाला कधी लागायचं नसतं, कारण ते कधी स्फोट होतो त्यांचा कधी सांगता येत नाही. ती एक गोष्ट आठवली. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली, त्या सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती, की रागावर कंट्रोल करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे तू रागावर जेवढं कंट्रोल करशील तेवढं तुझं अजून ही होईल, म्हणजे अजून गोष्टी होतील. त्या त्या दिवसापासून म्हणजे शक्यतो राग व्यक्तच करत नाही मी, लास्ट पर्यंत राग व्यक्त करत नाही. ती गोष्ट माझ्या ह्याच्यामध्ये चेंज झाली आणि त्या सरांची मला आज आठवण आली कॉल म्हणून. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. अजून कोणी आहे ज्यांना ह्या सेशनमुळे फायदा होतोय किंवा त्यांना ग्रॅटिट्यूड फील केला आणि अनुभव आला समोरच्या व्यक्तीकडनं? नाही. चालेल, तर काही हरकत नाही. तुमचे अनुभव तुम्ही शेअर करू शकता, ग्रुपमध्ये देखील टाकू शकता. थँक्यू सो मच सर. चांगले होत आहे. बऱ्याच लोकांना मला असं वाटते कालची लिंक नसेल केली आहे ना, तर आजचा आकडा जो आहे, आणि हेच गोष्ट जी आहे
म्हणजे काही जर तुमचे सेशन राहिले असेल तर तुम्हाला काय जे लिंक मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपले म्हणजे युट्यूबला पण सेशन आहे. म्हणजे तो जर मिस झाला असेल तर तुम्हाला लिंक जी आहे आपल्या ग्रुपमध्येच आहे, तिकडे जाऊन ते तुम्ही कम्प्लीट करू शकता. म्हणजे जर कोणाचे मिस झाले असेल तर म्हणजे काय तुमचं रेग्युलर त्या गोष्टी होतील. आणि जर लिहिलं म्हणजे काय आपण 40 लोक आहोत, पण मला असं वाटत नाही का तिथे सगळ्यांचं येत असेल आहे ना, तर टाकण्याचा प्रयत्न करा. जर टाकलं आपण तर त्याचा बेनिफिट जो आहे तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्की होईल. नाहीतर मग आपले ग्रुप जर असेल, मला असं वाटतं इथंच जर टाकलं तर आणखीन तुम्हाला फायदा होईल. कारण की काय एकमेकाचे सगळेजण पाहतात आणि कधी कधी व्यक्त होण्यासाठी सुद्धा आपल्याला वाटते आपलं कोणी वाचणार तर नाही असं काहीच नसतं, आहे का नाही? वाचलं तर उलट चांगलं आहे, म्हणजे दुसऱ्याला आपल्या त्याच्यातून एनर्जी देता येईल. आणि ते एनर्जी होऊ शकते काय एखादा त्याचा पॉईंट सुटला एकमेकाचं आपण वाचू शकतो असं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय प्रत्येकाचं मत जे आहे आपल्याला दिसणं सुरू जातं. आणि इथं आपल्याला लक्षात आलं आज आपल्याला काय करायचं आहे 3 व्यक्ती अशा की आपलं जीवनामध्ये त्यांनी बदल घडून आणला. तर त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आणि डेलीचे जे 10 अफर्मेशन आहे म्हणजे काय 10 आपल्याला आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला आठवण करायची आहे. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन झालेलंच आहे. आणि 3 दिवसभरामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. तर असंच येत राहू आपण. आणि आपला उद्देशच आहे 1% चेंज आणि 1 मोर एअर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय आणखी जे कॉन्ट्रीब्युशन हे 2-3 गोष्टी जाता एकत्र जे आहे हे आपल्याला काय एकत्र जर केलं तर नक्की आपलं जीवन बदलेल. आणि त्याच्यावर आपण काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये जे काय आपलं अचिव्हमेंट आहे ते आपण करू इच्छितो. तर इथे आपण धन्यवाद देऊ. पहिले तर वंदना मॅडमला, त्याच्यानंतर तुम्ही पण येत आहे, तुम्हाला पण धन्यवाद. आणि इथे थांबण्याचा प्रयत्न करू. तर अनम्यूट साठी बटन तुम्हाला पाठवलं आहे. तर धन्यवाद सगळ्यांना देऊ शकतो आपण. आणि आपण इथं थांबू. तर थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.